वर आपल्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत। लेडी डॉनच्या आजच्या या भागात आपण पाहत आहोत मुंबईची पहिली लेडी डॉन जेनाबाई हिच्या गुन्हेगारीचे किस्से। तांदूळवाली जेनाबाई आता दारूवाली जेनाबाई झाली होती। डॉन वर्धा राजांची ती अगदी खास बनली होती। गुन्हेगारी क्षेत्रातील महारथींना ती आपल्या इशाऱ्यावर नाचवू लागली होती। अशातच वर्धा राजांनी तिची ओळख गुन्हेगारीच्या पटावरील वजीर हाजी मस्तानशी करून दिली। हाजी मस्तान सुद्धा कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी जेनाबाईचाच कौल घेत असे। वरद राजांच्या संपर्कात आल्यानंतर जेनाबाई गुन्हेगारी जगात वेगाने भरारी घेऊ लागली। वरद राजन जेनाबाईच्या कामावर खूप खुश होता, पण वरद राजांची पैशाची भूक खूप मोठी होती, म्हणून त्यानं नंतर सोन्याच्या तस्करीच्या धंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला। आणि या कामासाठी त्याला अशा गँगस्टरची गरज होती ज्यांची किनारपट्टीवरील भागांवर मजबूत पकड असेल, तसेच त्याचा सोन्याच्या तस्करीचा धंदा विनासायास चालत राहील। जेनाबाई, मैं अब ये दारू के धंधे से कंटाळ चुका हूँ। हाच दृष्टिकोन ठेवून त्याने त्यावेळी मुसलमान डॉन हाजी मस्तान आणि करीम लालाला मैत्रीचा हात दिला। हाजी मस्तान वरद राजनला भेटण्यासाठी आला, तेव्हा त्याची ओळख जेनाबाईशी झाली। मस्तान बाईंना आज बोलवलंय तुझ्याशी ओळख करून देण्यासाठी। अण्णा, सलाम मस्तान बाई। अण्णा, आपला माल मंगळवारी मुंबईच्या गोदीवर पोहोचेल। त्याची काळजी करू नका बाई, आपले लोक माल उतरवतील। जर हे माल सुरक्षित पोहोचला तर समज करोडांची माया आपली खिशात पडेल। अण्णा, हा बाई कोण? अरे यार, मी या बाईशी ओळख करून द्यायचंच विसरलो। ही जेनाबाई दारूवाली। या महिलेची बुद्धी आणि वागण्याची पद्धत पाहिली तर कधी कधी मलाच आश्चर्य वाटतं। अस्सलाम वालेकुम आपा। या ओळखीनंतर हाजी मस्तान आणि जेनाबाई मध्ये ही चांगलीच मैत्री झाली। वेळ मिळताच हाजी मस्तान जेनाबाईच्या घरी नेहमी जाऊ येऊ लागला आणि मग अशीही वेळ आली की हाजी मस्तानला गुन्ह्याच्या प्रत्येक निर्णयात जेनाबाईचा सल्ला महत्त्वाचा वाटू लागला। जेनाबाई आणि हाजी मस्तानची मैत्री आता चांगलीच गाढ झाली होती। हाजी मस्तानला जर कुठली अडचण आली तर तो तडक जेनाबाईचं घर गाठत असे। हाजी मस्तानने आता रिअल इस्टेटच्या धंद्यात उतरण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यात त्याला असंख्य अडचणी येऊ लागल्या आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा जेनाबाईच्या घरी गेला। जसा काळ पुढे सरकू लागला तसा हाजी मस्तान आणि जेनाबाई मध्ये चांगलाच ताळमेळ बसला। हाजी मस्तान आता जेनाबाईला आपा म्हणत असे। याच दरम्यान हाजी मस्ताननं सोन्याची तस्करी सोडून रिअल इस्टेटच्या धंद्यात आपलं नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला, पण ह्या रिअल इस्टेटच्या धंद्यात अनेक रिअल अडचणी होत्या, त्यावर हाजी मस्तानकडे उपाय नव्हता। तंग आ गया हूं मैं इस स्मगलिंग के काम से। पापा, मैं क्या विचार करता है कि अब मुझे मेरा नसीब जमीन के बिजनेस में आजमाना है। तो इसमें मुश्किल क्या है भाईजान, आजपासूनच काम सुरू करा। ये इतना आसान नहीं आपा। माझा नजरात एक जागा आहे मुंबई सेंट्रलवर, पर ही जागा चिलियाबाईच्या लोकांच्या हातात आहे और इतनी आसानी से जमीन वो लोग मुझे देंगे नहीं। तो इसमें कोई दिक्कत नहीं होनी चाहिए। क्या आपने इस सिलसिले में करीम लाला भाईजान जी से बात की? हो, बोल लोगे, लेकिन उन लोगों ने मेरी मदद करने से इनकार कर दिया। गेला होता त्यांच्या मानस ही जागा खाली करण्यासाठी, और उन लोगों ने उनके हाथ पैर तोड़ के उन्हें वापस भेज दिया। काळजी नको करूस, माझ्याकडे ह्याच्यासाठी एक उपाय आहे। आप इत्मीनान से बैठिए, मैं आती हूँ। जेनाबाई शिकलेली नव्हती, तरीही ती एक पेन व कागद घेऊन आली। या कागदात कोणता उपाय लपलाय हे हाजी मस्तानला कळेना।
त्यानंतर जेनाबाईने कागदाच्या तुकड्यावर एक लाईन ओढली। भाईजान, आप इस लकीर को देख रहे हैं ना? इस लकीर के पीछे ही आपकी समस्या का हल है। ये पहली क्यों बुझा रही? सांग मला काय करायचे? वही समझा रही हूँ। अगर इस लकीर को बिना हाथ लगाए हम इसे छोटा कर सकते हैं। म्हणजे मैं अभी भी समझा नहीं। सोपा है, तेज सांगते मी। इस लकीर के बाजू में अगर हम बड़ी लकीर खींचते हैं तर समजताय ना मला काय सांगायचंय? अरे हाँ, ये बात मेरी समझ में क्यों नहीं आई? हाजी मस्तानला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं। जेनाबाई शिकलेली नव्हती, पण तिचा चतुरपणा पाहून तो चकित झाला। लेडी डॉनच्या आजच्या भागात वेळ झालीये एका छोट्याशा विश्रांतीची, पण विश्रांतीनंतर जेनाबाईची ही कहाणी अशीच पुढे सुरू राहणार आहे। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 महाराष्ट्र। मेरी समझ में नहीं आ रहा कि मैं चिलिया भाइयों के सामने बड़ी लकीर कैसे खींचूं। आपल्याला यासाठी चिलिया भाईंचे सर्वात मोठे दोन दुश्मन म्हणजेच पठाण भाई आणि कासकर भाई यांना एकत्र आणावं लागेल। जब पठान भाइयों को और कासकर भाइयों को हम एक करेंगे और इन दोनों का इस्तेमाल करेंगे